जय जय रघुवीर समर्थ। स्वस्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरो सर्व हिमाधार रघुवीरो सद्गुरु रूपे श्री राम। मुझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे लोकाभिराम रंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मदावाकते सन्तरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधभावे। अपत्या परिपावने प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीयं विधिहर्यः विद्यं योगविर्यानगम्यं जनमरणभीतिभञ्जितस्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यं सद्गुरुं ज्ञानं वन्दे रामभक्तिप्रियं रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठो गुरुवन्दे परायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसौम्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावकाशे जय जय रघुवीर जय जय रघुवीर। आता सगळ्यांचा नाश्ता चहा सगळं व्यवस्थित झाले। त्यामुळे कमी जरी संख्या असली तरी पार 150% पर्यंत आवाज गेला पाहिजे। जय जय रघुवीर। पतित पावना पूर्ण कामा राम हो जय राम। राम
चरणी माता माता हो चरणी माझा माता हो राम हो जय राम रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया वत्सालागी घेनु लईसी वत्सालागी घेनु लईसी करी करुणा माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहून कोतवली दये मदंत पाहून कोतवली दये ये उतलित पाऊले दया करी ये उतलित पाऊले दया करी रामदास माऊली दया करी जय राम पद तनयावरी करी जय राम जय राम जय राम पद तनयावरी करी जय राम पद तनयावरी करी मुख कर कर सावळे मुख कर सावळे रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास ओ रामदास रामदास माऊली दया करी रघुपती राघव रागाला समेत पावन सीताराम बोला रघुपत
पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्व संतान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद जय जय रघुवीर सुरद. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज देवे स्वामी महाराज यांचे फार सुंदर शब्द आहे. देवालयामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्या त्या देवत्वाच्या इच्छेने होत असतात. नाही हो करता करता 2 दिवस राहिले होते. त्यावेळेस आमच्या पेचे काकू आणि गाजरे काकूंनी फोन केला की आपल्याला पारायण करायचे का बोलायचं बंद पाडायचं नाही. मग लगेच मीटिंग बोलवली आणि दरवर्षीप्रमाणे काही वर्षी पारायण सोहळा संपन्न होतोय. आज त्याचा कळसाध्याय समर्थांची पुण्यतिथी अर्थात दास नवमी. मग समर्थांच्या पुण्यतिथीला समर्थांच्याच एखाद्या श्लोकावर चिंतन करून थोडंसं विवेचन करू आणि मग समर्थांच्या चरित्राकडे वाटचाल करू. कारण 2 तासाचा पेपर 1.5 तासामध्ये सोडवायचा. त्यामुळे सर्वांच्या पाठांतरातला त्याच्याबरोबर एक प्रश्न विचारलो. मागच्या वर्षी कोणता अभंग आपण घेतला होता चिंतनासाठी? याच्यातले 80% होते. असंच असतं. 10 वर्षापूर्वी मला एखादा मनुष्य जर रागाने बोलला असेल तर ते आपण लक्षात ठेवतो. रामगावा हे रामनवमीच्या वेळी घेतलं होतं. दासनवमीच्या दिवशी तुकोबरायांचा आपण मागच्या वर्षी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. धर्माचे पालन. यावर्षी समर्थांचं त्या बाबतीत काय म्हणणं आहे हे बघण्यासाठी समर्थांनी स्वधर्म सांगितलेला आहे. श्लोक चिंतनासाठी घेऊ त्यावर विवेचन करू. सदादेव काजी जिरे देवता भारतीय आपल्या भारत देशामध्ये हिंदुस्थानमध्ये आध्यात्मिकतेचा जेवढा विचार झाला तेवढा इतर वाङ्मयामध्ये किंवा इतर देशामध्ये झाला नाही असं भारतीयांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे
तत्वज्ञ म्हणतात. थोडाफार सॉक्रेटिस नावाचा जो तत्वज्ञ आहे त्याचा आपल्याच्या संस्कृतीशी संबंध आहे. परंतु आध्यात्मिकतेला सर्वात जास्त महत्व जर कुठे दिलं गेलं असेल ते माझा हिंदुस्थान, माझा भारत. आणि मग इसवी सन 1851 मध्ये राणी व्हिक्टोरियानी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी 2 पंडित आपल्या भारतामध्ये पाठवले की जा तिथल्या शिक्षण पद्धतीचा, तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या वाङ्मयाचा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला त्या देशावर राज्य करायचं तिथलं आपल्याला माहिती असली पाहिजे. मग त्यांनी 1851 मध्ये एक होता लॉर्ड मॅक्स मिलर आणि एक लॉर्ड मेकॉले. त्या मॅक्स मिलरनी एक पत्र लिहिलं आणि व्हिक्टोरियाला. त्याच्यामध्ये मराठी अनुवाद सांगतो. त्याच्यामध्ये तो स्पष्ट उल्लेख करतो, जर आपल्याला भारत देशावर राज्य करायचं असेल तर इथली संस्कृती, इथलं जे गुरुकुल पद्धती आहे शिक्षणाची, त्या संस्कृतीवर घालावा लागेल. आणि जर संपूर्ण विश्वामध्ये जर तुम्ही मला विचारलं की आध्यात्मिकतेच्या बाबतीत कळस असणारा देश कोणता आहे तर ते मी आनंदाने भारतवर्षाकडे बोट करेल. ही त्याची बातमी. ही घटना आहे 1851 ची. जोपर्यंत माऊली होते 1200चा कार्यकाळ माऊलींचा 12वे शतक. जवळपास माऊलींच्या नंतर 500 वर्ष आपण गुलामीत होतो. 500 वर्ष. आणि मग 16व्या शतकामध्ये 3 महापुरुष जन्माला आले. इतिहासच बदलून टाकला हो. त्यापैकी पहिले श्रीराम, त्यापैकी समर्थ रामदास स्वामी, दुसरे जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज. आध्यात्मिकतेनं, धार्मिकतेनं हे 3 जण पछाडलेले होते. पछाडलेले होते म्हणून चांगलं चांगलं काव्य या दोघांच्याही द्वारा भगवंतांनी तयार करून घेतलं, तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी. मग 18 पुराण, 6 शास्त्र, अवधूत गीता, रामगीता, भगवत गीता या सगळ्या ग्रंथांचं सार आम्हाला बाकी काही माहिती नाही. आम्हाला अगदी छोटातल्या छोटा ग्रंथ सांगा. वेळच नाही ना आपल्याकडे. आणि ही परिस्थिती 400 वर्षापूर्वी समर्थांनी ओळखली होती. मग या सगळ्या ग्रंथांचं सारभूत असणारा अगदी छोट्यातल्या छोटा ग्रंथ कोणता जर असेल तर त्याचं नाव आहे मनोबोध, अर्थात मनाचे श्लोक. 205 श्लोकांपैकी 48व्या क्रमांकाचा श्लोक आज आपण चिंतनासाठी घेतलाय. एकदा माझ्याबरोबर सगळ्यांनी श्लोकाची आवृत्ती करू आणि मग त्याच्या अर्थाकडे जाऊ. सदा देव काजी शिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर सदा देव काजी. समर्थांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, बाबा रे तुला जर भगवंताचा दास व्हायचा असेल, दास कुणाचं व्हावं हा महत्वाचा प्रश्न आहे. मूळ जिथे उदासीनता, जिथे उदासपणा, त्यांचं दास व्हावं का? दास कुणाचं व्हावं? दास रामरायाचं व्हावं. दास कुणाचं व्हावं?
दास मारुतीरायांचं व्हावं. दास कुणाचं व्हावं? दास आपल्या सद्गुरुनाथांचं व्हावं. आणि मग हा देह देवाच्या आणि धर्माच्या कार्यासाठी झिजला पाहिजे. आपण नाही झिजवला तरी तो झिजणार आहे एक दिवस. बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी आपण मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलो, मनुष्याच्या योनीला, त्या अर्थी आपला हा देह नष्ट होणारच आहे. आणि बरं, एवढे कीर्तन ऐकले, एवढे प्रवचन ऐकतो आपण, तरीही स्वधर्माच्या बाबतीत आपण जागृत होत नाही म्हणताय बाबा. या देहाचं काय होणार आहे हे माहीत असूनही भगवंताच्या कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी आपण देह झिजवतोय का? या देहाचे 3 क्रम, कृमी, विष्ठा आणि भस्म, याहुनी अन्य क्रम या देहाचा सेना. 3 क्रम या देहाचे. कृमी, कृमी म्हणजे जंत. गोड, जास्त गोड खाल्ल्याने जंत होतात. आणि समाज इतका घाणेरडा झालाय महाराज, जंत शिजवून खातात आजकाल मॅगीच्या रूपाने. त्याला म्हटलं चांगला उपमा काय, पोहे काय, नाही मॅगी. बरं, आज संडे, पिझ्झा मागवूया का? पिझ्झा घरभर का बर्गर? आता अपान वायू सोडल्यानंतर घरभर होतो तो वेगळा विषय. काय खाणे, काय पिणे, व्यायाम नाही, सूर्यनमस्कार नाही. समर्थांच्या चरित्राचं जर आपल्याला अवलोकन करायचंय ना, तर समर्थांच्या किती 112 सूर्यनमस्कार समर्थ घालत होते. 112 रोज दंड बैठका. का? माझा देश, माझा धर्म, माझा समाज जर बलवान करायचा असेल तर आधी मला बलवान व्हायला होणं गरजेचं आहे. या देहाचे 3 क्रम, कृमी, विष्ठा आणि भस्म. बरं, किती जरी खाल्लं तरी त्याचं रूपांतर कशात होणार आहे? बरं, गाई, बैल यांच्या लेपनाचा तरी उपयोग होतो, पण आपलं काय हो? तरी यातल्या 50% लोकांचं इकडे लक्ष आहे. आजचा मेनू काय? डाळ भट्टी आहे का? शिरा आहे का? पोळी आहे का? आणि शेवटी भस्म. या देहाचं काय होणार आहे? भस्म. म्हणून तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलंय हो, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह
जय दिला देह भजना गोमटा. देह कशासाठी दिलाय? भगवंताच्या भजनासाठी, भोजनासाठी नाहीये नुसतं. म्हणून सदा देव काजी झिजे देह ज्याचा. देवाचं कार्य करायचं असेल, धर्माचं कार्य करायचं असेल तर देह झिजलाच पाहिजे. बरं झिजवला नाही तरी ज्यांनी जे देवकार्य करतात त्यांच्या कमीत कमी अडथळा तरी बनू नका. समर्थांचं हे सांगणे, सगळ्या संतांचं एक, कारण सकल संतांनी स्वधर्म सांगितला, जगले आणि मग सांगितलाय. या बाजूने कीर्तन का केलंय ते सांगतो. दरवेळेस आपण तिथे असतो कीर्तनाला, पण यावर्षी आमचे अतुल दादा, आमचे अमितजी केसाळे यांनी ठरवलं की कीर्तन लाईव्ह करायचं. म्हणून रामाचे आशीर्वाद पाठीशी असले पाहिजेत म्हणून या बाजूने उभा केलं. असो. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. पुढची ओळ काय? सदा राम नामे वदे नित्य वाचा. नुसता देह झिजून उपयोग नाही, त्याला काय पाहिजे? नाम संकीर्तन साधन पैसो. गुरुनाथ महाराज की जय. सदा राम नामे वदे नित्य वाचा. तिकडे तुकोबाराय पण म्हणतात काय? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आहे का काही फरक दोघांमध्ये? संतांमध्ये लोकशाहीवाद कधीच नसतो, तो आपल्यामध्ये असतो. सगळ्या संतांचं जर साहित्य पाहिलं आपण तर एकच भाषा आहे, फक्त सांगण्याची पद्धत वेगवेगळी. सदा राम नामे वदे. नुसतं कसं आहे? नुसतं आहे का? नित्य हा शब्द टाकलाय समर्थांनी. नित्य फक्त रविवारी जप आहे म्हणून रविवारी यायचं का जपाला? इतर दिवशी पण यायचं ना मंदिरात जपासाठी. फक्त गुरुवारीच उपासना आहे मंदिरामध्ये म्हणून फक्त गुरुवारीच यायचंय का? इतर दिवशी येऊनही रामासमोर बसा ना तुम्ही. कारण काय? सामूहिक उपासना, सामूहिक नामजप याचं अनन्यसाधारण महत्व आहे हो महाराज. आणि म्हणून उपासा मंडळाला ती महाराजांनी सद्बुद्धी दिली, रामरायांनी सद्बुद्धी दिली. आणि आज शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये दर रविवारी 22 ठिकाणी सामूहिक नामजप सुरू आहे. 22 ठिकाणी. सकाळीची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, जिथे जिथे आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी जा. पण आठवडाभर घरी आपल्या जपाचा सराव झाला पाहिजे. कारण 2029 ते 2032 आपल्याला गाठायचे साखरगिरड्याला. अगदी मोठमोठे महोत्सव आपल्याला आपल्या या डोळ्यांनी बघायचे, त्यामध्ये सहभागी व्हायचे. त्यासाठी अधिष्ठान जर असेल तर ते केवळ आणि केवळ सदा राम नामे वदे नित्य वाचा.
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा स्वधर्म. अगोदर विषय होऊन गेला. सगळे संत अगोदर स्वधर्म जगले आणि मग सांगितला. स्वधर्म आम्हाला सांगावा कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. कितव्या वर्षी प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची? 16व्या वर्षी. आणि काय माऊलींनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली हो? आजचे 16 वर्षाचे मुलं काय करतात? पबजी, मोमोज, मोदकाचं नवीन रूप मोमोज. याला कारणीभूत आपणच आहे महाराज. का? आपण आपल्या मुलावर ज्या पद्धतीने संस्कार करू, ज्या पद्धतीने आपल्या धर्माची बीज त्यांच्या मनामध्ये रोवू, त्या पद्धतीने ते वागणार आहेत. स्वधर्म आम्हाला सांगावा. वयाच्या 13व्या वर्षी एक लहान मुलगा आई भगवती समोर उभा राहतो, नवे नवे प्रार्थना करतो की आई जगदंबे, माझ्या भारत मातेला या पारतंत्र्यातून मुक्त कर. कोण? जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू निधी संपदांची. निधी संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राणी तू त्यांची. तू सूर्याचे तेज उधतीचे गांभीर्य ही तुझी. स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे वामहं यशोयुता वंदे. यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. भारत माता की. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. काय माणसं होऊन गेली होई, काय महापुरुष होऊन गेलेले. 50 वर्षाची अंदमानाची शिक्षा झाली. कुणाला? सावरकरांना. त्यावेळेला 2 दिवसासाठी मुंबईमध्ये ठेवण्यात आलं त्यांना, मुंबईमध्ये. आणि मग त्यांच्या पत्नी यमुनामाई त्यांचं नाव, त्या भेटायला आल्या. सावरकर म्हणतात, माई काड्या जमवाव्या, कापूस जमवावा, त्या घर करावं, त्या घरामध्ये पिलांना जन्म द्यावा, असा संसार पक्षी देखील करतात. पण मला राष्ट्राचा, देशाचा संसार करायचा आहे. पण मी तुम्हाला या जन्मी तुम्हाला काही सुख देऊ शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा.
त्या माऊलीनं त्या माईने त्या तुरुंगाचा जो दरवाजा असतो त्या गजामधून हात टाकले आणि पाय धरले. का स्वामी, पुढचा जन्म मिळेल नाही मिळेल तो विषय वेगळा, पण जन्मी मला तुमचे हे पाय माझ्या स्मरणात राहावेत. कारण भारत मातेवर निष्ठा, धर्मावर निष्ठा असणारा महात्मा म्हणजे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. आता काही लोकांना सावरकरांचं नाव काढल्यानंतर एरंडल तेल पिल्यानंतर जसा चेहरा होतो तसे होतात, तो विषय वेगळा. काय माणसं आहे होई, स्वधर्म कुणी सांगावा आम्हाला. 40 दिवस माझ्या राजांनी नातोनात यातना सहन केल्या हो. एक दिवस झाला की एका बाजूची चाबडी सोलायची, दुसरा दिवस झाला की दुसऱ्या बाजूची चाबडी सोलायची, तिसरा दिवस नख काढायचे, चौथ्या दिवशी ज्याप्रमाणे आपण घरी काकडीची साल काढतो ना त्या पद्धतीनं शंभूराजांची त्वचा चामडी सोलल्या गेली. आणि शेवटी डोळे काढल्यानंतर औरंगजेब विचारतो की जर तो आमच्या धर्मात आला तर तुझी शिक्षा माफ करेन, आतापर्यंत झालेलं सगळं माफ करेन. पण माझ्या राजांनी हिंदू धर्म सोडला नाही. याला म्हणायचं स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. पण दुर्दैव आपलं असं आहे हिंदूंच्या बाबतीत, आदित्य गुरुजी, हिंदूंच्या बाबतीत दुर्दैव असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य लाभलं फक्त 50 वर्षाचं, छत्रपती शंभूराजांना आयुष्य लाभलं 32 वर्षाचं, छत्रपती शाहू महाराजांना आयुष्य लाभलं 36 वर्षाचं, छत्रपती राजाराम महाराजांना आयुष्य लाभलं 42 वर्षाचं, आणि औरंगजेबाला आयुष्य किती? 89 वर्ष. राजकारणामध्ये जी म्हातारी मरावीशी वाटतात ती मरता मरत नाही. देवानी त्या बाबतीत हिंदूंची प्रतारणा केली हो. जर आज छत्रपती असते म्हणजे आज जो मथुरेचा वाद झालाय सुरू आहे तो त्याच काळात मिटवला असता. पण तरीही 550 वर्षानंतर का होईना माझा राम अयोध्येमध्ये आला याच्यासारखा आनंद कोणता नाही हो. त्याच्यासाठी काय केलंय? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. अनेक लोकांनी बलिदान दिले. इतक्या वर्ष तीच यंत्रणा आहे, तीच न्याय व्यवस्था आहे, बरोबर आहे ना. मग 550 वर्षानंतर यांच्याच काळात का यावं लागलं रामाला? त्याचं कारण आहे सत्यमेव जयते असं आपलं संसदेचं वाक्य आहे, बरोबर आहे ना, संविधानामध्ये. पण कधी सत्याचा विजय होतो, पण कधी शेवटी कुणाच्या? तुमच्या का माझ्या? त्याचं असं आहे सत्याच्या पाठीमाग ज्यावेळेस धर्मसत्ता उभी असेल त्यावेळेस सत्याचा विजय होतो. आणि मग ती धर्मसत्ता 2014 पासून उभी आहे. मोद म्हणजे काय? आनंद. मोदक गणपती बाप्पाच्या हातावर जो असतो तो मोदक. मोद म्हणजे आनंद, म्हणजे आनंद देणारा कोण आहे? गणपती. मोद देणारा म्हणजे मोदी, गणपती. असो, पण यांच्या पाठीशी उभं राहणं हेच स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा पद्धतीनं तो जीवन जगेल तो भगवंताचा उत्तम प्रकारचा दास होईल अशी समर्थ या ठिकाणी शाश्वती देतात. बघ समर्थ स्वतः कसे होते, त्यांचा उत्तरार्ध कसा झाला हे आपण आता उत्तर रंगामध्ये श्रवण करू कथेच्या स्वरूपात. तत्पूर्वी मूळ पद्यामध्ये
सदा देव काजी जिजे देह जाचा सदा देव काजी जिजे देह सदा देव काजी जिजे देह सदा राम नामे मदे नित्य वाचा सदा देव सदा देव सदा देव काजे सदा देव काजे जय जय रघुवीर समर्थ आमचे विजयकुमार जोशी वझूरकर या ठिकाणी आहेत. अतिशय उत्कृष्ट असे गायक आहेत. परभणीचे पंडित उस्ताद रसूल खान गुलाम रसूल यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलेले आहे आणि त्यामुळे एक पद त्यांची इच्छा आहे रामाचं पद सादर करण्याची. राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम जीविता विसावा राम जीविता विसावा राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम
खूप सुंदर कीर्तनाच्या प्रमाणे 2 क्षण भजन त्यानंतर कथाभाग. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. पार्वती पतये हर हर महादेव. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज सब संदर की. जय जय रघुवीर समर. रामदास सद्गुरु राया. रामदास सद्गुरु राया. शरण तव पाया धर्म रक्षाया. घेतला कले योगी अवतार. घेतला कली योगी अवतार. जाहली तुमची कीर्ती साकार. जाहली तुमची कीर्ती साकार. घेत लागली योगी अवतार जी जी. घेत लागले योगी अवतार जी. इसवी सन 1608 रामनवमीचा दिवस. जांब गावामध्ये अभूतपूर्व असं वातावरण. सूर्याजी पंत ठोसर आणि रानूबाई ठोसर यांच्या उदरी प्रत्यक्ष नारायणानं जन्म घेतला. कोण? समर्थ रामदास. नारायण नाव ठेवलं आणि आयुष्यभर एकच उपदेश केला. चतुसूत्री ज्याला आपण म्हणतो. हरिकथा आणि निरूपण. हरिकथा आणि निरूपण सावधपण. हरिकथा आणि निरूपण राजकारण सावधपण. सर्व विषय सांगितले होत्या. ठेवावी याची सर्वांनी जाण.
ज्यासी तुम्ही स्मरा हो सज्जन जय जय, ज्यासी तुम्ही स्मरा हो सज्जन जी जी. कशासाठी अवतार? धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार आले भूमीवर, जाहले ते चिखरे रामदास, रामाचा दास जाहले ते चिखरे रामदास, रामाचा दास काळाचा बाळ, असा हा गंगामाईचा बाळ जी, असा हा रानुमाईचा बाळ जी, असा हा रानुमाईचा बाळ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की. 1608 त्याच काळामध्ये देहूला जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. 12 वर्षाचा काळ कार्यकाळ आहे समर्थांचा. 1608 ते 1620 जांबेमध्ये वास्तव्य. 1620 ला त्याच्या अगोदर आईच्या आग्रहासाठी बोहल्यावर चढले. आमचे मोरोपंत फार सुंदर वर्णन करतात त्या प्रसंगाचं, की समर्थांनी अंतर्मुख होऊन विचार केला 12 वर्षाच्या मध्ये, की सावधान कशासाठी व्हायचे. माझा जन्म यासाठी नाहीये, माझं कार्य काहीतरी वेगळं आहे. माझा जन्म कुठल्या कार्यासाठी आलाय याची उपरती झाली. आणि मग द्विज सावधान सर्वत्र विवाह मंगल म्हणती. ब्राह्मणांनी सावधान म्हटलं आणि मग ते एक रामदासे ऐकियले. ते फक्त समर्थांनी अर्थात रामदासांनी ऐकलं आणि असो सदा तया प्रणती. अशा समर्थांना, अशा रामदासांना माझा नमस्कार असं मोरोपंत म्हणतात. आणि मग तिथून जे निघाले ते कुठे आले? टाकळी नाशिकला. अगोदर काळारामाचं दर्शन घेतलं, रामरायाकडे प्रार्थना केली की माझ्याकडून अनुष्ठान करून घे. तत्पूर्वीच जांबेमध्ये असतानाच प्रभू रामचंद्रांचा समर्थांना प्रत्यक्ष अनुग्रह झालेला आहे. आजही आपण जाऊन बघू शकता, ते मंदिर तिथे गावामध्ये आहे मारुतीरायाचं. स्वतः मारुतीराय या प्रसंगाचे साक्षीदार आहेत की समर्थांना रामाने अनुग्रह दिला आहे. आणि मग टाकळीला नंदिनी आणि गोदावरी संगमावर समर्थांची तपश्चर्या सुरू आहे, साधना सुरू आहे, देह यष्टी कमवण्याचं सुरू आहे. का? माझ्या समाजाला जर बलवान करायचं असेल तर अगोदर मी ताकदवान असला पाहिजे. म्हणून दंड बैठका, सूर्यनमस्कार, व्यायाम, त्यानंतर गायत्री पुरस्चरण, पाण्यात उभा राहून जप, रामनाम सातत्यानं मुखानं रामनाम. आणि मग गावामध्ये भिक्षा माध्यांनी मागायची. आपल्या घरी खायला मिळत नाही म्हणून भिक्षा मागत नाहीयेत. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की यांना काही काही कामधंदे नाही. अहो काही काही महाभाग असे भिक्षा दारात आली की दार लावून घेतात, हो दार लावून घेतात. पण समर्थांनी भिक्षा कशासाठी मागायची याचं प्रमाण दिलंय दासबोधात. आपण दासबोधात पारायण केलंय. भिक्षेवरती अख्खा समास आहे. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षुनी सोडावी. लहान थोरां समाजामध्ये कोण कसा आहे हे जर परीक्षा करायची असेल, आपल्याला आपल्या मनाला जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी भिक्षेचं एकमेव माध्यम सांगितलं. आणि म्हणून त्या काळात, आता तर त्रास होतोच, पण त्या काळात सावळे साहेब समर्थांना किती त्रास झाला असेल. अहो 12 वर्षाचा मुलगा कुठे तपश्चर्या करत असतो का? काहीतरी थोटांड माजलंय. आणि मग अशा त्रासामधूनच करुणाष्टकांची निर्मिती समर्थांकडून झाली.
अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विनशी होतो धाव रे धाव आता. जय जय रघुवीर. वीर समर्थ 1620 ते 1632 टाकळीला समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याच दरम्यान 1631 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि समर्थांची भेट टाकळी येथे झालेली आहे. 1632 मध्ये समर्थांनी भारत भ्रमणाला सुरुवात केली. का? समाजामध्ये काय चालू आहे आणि अशा वेगवेगळ्या विखुरलेल्या समाजाला मला काय द्यायचंय, माझा जन्म कशासाठी आहे, या समाजाला एकत्रित एक संघ करावं लागेल. त्यासाठी मला आधी तीर्थाटन करून समाजाची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. म्हणून 12 वर्ष तीर्थाटन आणि मग पुन्हा 1645 साली समर्थ कुठे आले? महाबळेश्वरला. त्या ठिकाणी दिवाकर भट्ट म्हणून भेटले. त्यांनी समर्थांचा अनुग्रह घेतला आणि महाबळेश्वरला पंचगंगा मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे समर्थांनी स्थापन केलेला पहिला मारुती आहे. पहिला मारुती म्हणजे टाकळीचा, हा दुसरा मारुती महाबळेश्वरला. आजही तिथे मोठ्या प्रमाणात दासनवमीचा उत्सव होतो. तिथून चाफळ खोऱ्यामध्ये आले. याच काळामध्ये चाफळला समर्थांनी गावकऱ्यांकडे जागा मागितली. कशासाठी? मंदिरासाठी, रामाच्या. अहो, नवीन साधू आपल्या गावात आलाय, कोण कशी जागा देईल? जागा दिली, पण कशी? स्मशानाची, जिथे शेवटचा आपला प्रवास असतो, ती जागा दिली. पण समर्थच आहेत. आपल्या संप्रदायामध्ये श्रीराम समर्थ म्हणण्याची प्रथा. का बरं असेल श्रीराम समर्थ म्हणण्याची? कुठल्याही प्रकारचं संकट, कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ दे, माझा राम ते दूर करण्यासाठी समर्थ आहे, म्हणून श्रीराम समर्थ. समर्थांनी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं आणि त्या जागेचा कायापालट सुरू केला. आणि योगायोगानं 1646 पौष महिन्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट संगम माहुली या ठिकाणी घडली. साताऱ्याजवळ संगम माहुली गाव आहे. दोघांनी आपल्या एकमेकांविषयी फार सुंदर अभंग लिहिले. तो तुकोबारायांनी समर्थांचं रूप बघून एक अभंग लिहिला. मुंजे रंगाचा उंच मोती दाना, रामदासी बाना शोभत से, शोभत से. मुंजी रंगाचा धावतं आपल्याला घ्यायचंय, कारण काही गोष्टी वेळेवरच व्हायला पाहिजे. लग्न वेळेवरच व्हायला पाहिजे. मामा 12:30चं लग्न 2:30ला जर लागलं, डान्स करत करत जर लावलं तर आयुष्यभर डान्स असतो त्या दोघा नवरा बायकोचा. तसं गुलाल हा वेळेवरच झाला पाहिजे. समर्थांच्या किंवा कुठल्याही संतांची जी वेळ आहे त्याच वेळेवर झाला पाहिजे. 1648 मध्ये तुकोबारायांकडे शिवाजी महाराज आले. मला तुमचा अनुग्रह द्या. पण तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. माळ घातली तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना आणि सांगितलं की आम्ही तुमचं काम इथे नाहीये. याला पुरावा काय? बरेच जण बी ग्रेडी लोक असतात. बी ग्रेडी याला पुरावा काय? जोग महाराजांची वारकरी संप्रदायाची अभंग आहे, तुकाराम गाताय. त्यामध्ये घरी जाऊन बघा, पान क्रमांक 1021, अभंग क्रमांक 354.
राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगे. शिवबा, तुझं माझ्याकडे काम होणार नाही, समर्थ रामदास स्वामींकडे जा, तिथे तुझं पूर्ण समाधान होईल. आणि मग 3 एप्रिल 1649 रोजी चाफळ जवळ 1 किलोमीटरवर शिंगणवाडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी समर्थांचा कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला. त्याची साक्ष आजही शिवसमर्थ स्मारक तिथे आहे शिंगणवाडीला. आणि त्याचं उद्घाटन माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याची साक्ष तिथं बघू शकता आपण. आणि मग इथून पुढे समर्थांचं कार्य सुरू आहे. गावोगावचे शिष्य, गावोगावी समर्थांनी जावं, एक एक शिष्य जमा करावा, त्या शिष्यांनी पुढे त्याचा संप्रदायाचा, समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा. बाबा रे, शिवबांच्या रूपानं रामचंद्रांनी प्रत्यक्ष अवतार घेतलेला आहे, त्याची वानर सेना बनवून त्याला सहाय्य करा. आणि मग मध्यम स्वरामध्ये ते रामदासी म्हणायचे काय, भोसले कुलोत्तम शिष्य हा समर्थ सद्गुरु होता, हा समर्थ सद्गुरु होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता, ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जा देखोनी संगीत ही होय भवानी, गरजली सद्गुरु वाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि मग अशा रीतीने या दोघांमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींमध्ये प्रेमाचे संबंध आहेत. एकमेकांबद्दल इतके सुंदर उद्गार आहेत. समर्थांनी एक पत्र लिहिलंय, आपल्याला पत्र माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत जेवढं काव्य झाले नसेल तेवढं काव्य, त्या सगळ्या काव्यांची तुलना जर या पत्राशी केलं तर समर्थांचं पत्र हे सर्वश्रेष्ठ ठरतं. का, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना विनंती केली काय, महाराज, इसवी सन 1600 त्या अगोदर 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक झाला, राज्याभिषेक. अनभिषिक्त असे हिंदू पदपादशहा बनले. आणि समर्थांनी त्या प्रसंगाचं वर्णन आनंदवन भुवनी या काव्यामध्ये करून ठेवलेले. उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया, बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार जाहला. आणि मग त्या राज्याभिषेकानंतर 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना विनंती केली की महाराज, आपण आता कायम स्वरूपी परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यास या. परळीचा किल्ला, त्याला दुसरं नाव नवरस्तारा, आदिलशहा कडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला, सातारा जवळ अगदी 9 किलोमीटरवर. पण समर्थांचा स्पर्श त्या वास्तूला झाला, त्या किल्ल्याचं नाव झालं सज्जनगड. 1676 ते 1682 असे जवळपास 6 वर्ष समर्थांचं वास्तव्य त्या गडावर आहे. आणि मग एक दुःखद घटना घडली की ज्या कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समर्थांचा अवतार आहे त्यातील एक तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1680च्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीला रायगडावर त्यांनी आपलं देह ठेवला. शके 1602 साली चैत्र शुद्ध पौर्णिमा आली, शिवरायास घेऊन गेली
समर्थ झाले उदास. ही घटना कळल्याबरोबर समर्थ उदास झाले, दुःखित झाले. इतकं प्रेम होतो या एकमेकांमध्ये. आपल्याला वेळ नाही तेवढा बघायला, नाही तर सांगितले असते आणखी पत्र 2-4. आणि मग त्या दिवसापासून समर्थांनी अन्नाचा पूर्ण त्याग केला. त्या वर्षीपासून 1680 पासून 1681 ला चाफळच्या रामाकडे समर्थ आले, चाफळ गावामध्ये. कारण 1681 ची रामनवमी ही समर्थांच्या काळातली, समर्थांच्या जीवनातली शेवटची रामनवमी. अन्न नसल्यामुळे देह गलित गात्र झालेला आहे, पण तो सर्वसामान्यांना दाखवण्यासाठी. पण आतून समर्थ खंबीर आहेत, समर्थ खरे समर्थ आहेत. आणि मग त्या रामासमोर उभे राहिले आणि तुमच्या आमच्यासाठी मागणी मागितली. कोणती? कल्याण करी राम राया, जनहित विवरे, जनहित विवरे, जनहित विवरे, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. रामा, आयुष्यभर जर तुझी मी भक्ती मनाभावाने केली असेल तर मला फक्त एकच मागणं दे की तुझं नाम या सर्वसामान्यांच्या मुखातून येऊ दे. आणि समर्थांनी रामरायाकडून वचन मागून घेतलं. जप होता 13 कोटी, भेट देईल मी जगजेटी. रामरायांनी सांगितलं की 13 कोटी ज्याचा जप झाला त्याला स्वतः मी भेट देईल. आणि समर्थ तिथून निघाले, सज्जनगडावर पुन्हा आले. या 1681च्या वर्षीच समर्थ अगोदर ज्यावेळेस तंजावरला गेले होते त्यावेळेस अर्णीकर नावाचे एक अंध कलाकार, त्या कलाकारांना सांगितलं की रामरायाची अशी सुंदर मूर्ती करा की त्याकडे बघून प्रत्येकाचं भान हरपलं पाहिजे. असा तो आंधळा होता. तो म्हणाला, महाराज मी आंधळा आहे, अंध आहे, कमीत कमी रामाची मूर्ती कशी घडवायची हे तर मला बघावं लागेल ना. समर्थांनी 2 मिनिटासाठी त्याला दृष्टी दिली, रामाचं दर्शन त्याला करून दिलं. त्या पद्धतीनं आज सज्जनगडावर ज्या मूर्त्या आहेत त्या अंध कलाकारांनी बनवलेल्या आहेत. स्वधर्मे चिचाले सदा उत्तमाचा. आणि मग त्या मूर्ती 1682 साली गडावर येणार असं समजलं. कारण महारुद्र स्वामी, भीमस्वामी जे तंजावरच्या मठाचे प्रमुख आहेत त्यांनी समर्थांपर्यंत ही वार्ता कळवली. पण 1682च्या माघ महिना लागला. माघ वद्य प्रतिपदा त्या दिवशी कल्याण स्वामी डोंगावून समर्थांकडे आले. का? दासबोधाची शुद्ध प्रत करून घ्यायची होती. समर्थांनी त्यामध्ये एक ओवी समर्थांनी जी चुकली होती ती दुरुस्त करून दिली. 12व्या दशकाच्या 10व्या समासात 34व्या क्रमांकाची ती ओवी आहे. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, अपना मागे जगदीशासी, भजत जावे श्रीराम. आणि ती सुधारित अशी दासबोधाची प्रत घेऊन कल्याण स्वामी डोंगावला परत गेले. पण काय माहिती हो, अगदी काही काळामध्ये समर्थ माझे सद्गुरू याचा देह विसर्जित होणार आहे. सद्गुरूंचं सगुण रूप मला बघायला मिळणार नाही. आणि मग पंचमीच्या दिवशी, माघवद्य पंचमीच्या दिवशी त्या मूर्ती ज्या तंजावरला बनवल्या होत्या त्या सज्जनगडावर आल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वाडा दिलेला होता. तो वाडा आजही आपण गडावर बघू शकतो. त्या वाड्यामध्ये जिथे समर्थ आहेत त्याच ठिकाणी एक ओटा बनवला. त्या ठिकाणी या मूर्ती ठेवल्या. समर्थांची तब्येत क्षीण आहे. फक्त दूध चालू आहे. दूध घेतायत. दूध आणि पाणी. अक्का स्वामी, उद्धव स्वामी आदी मंडळी, केशव स्वामी ही समर्थांजवळ आहे. गडकरी जिजोबा काटकर नावाचे किल्लेदार तेही विवंचन आहेत. समर्थांची तब्येत अशी काय आहे. पण राम आल्यानंतर षष्टीच्या दिवशी एक कीर्तनकार आले समर्थांकडे. मला रामरायाच्या समोर कीर्तन सेवा करायची. समर्थांनी 3 दिवस ती कीर्तन सेवा स्वतः ऐकली. देहभान विसरून समर्थांनी ते कीर्तन ऐकले. पण आणि माघ वद्य नवमीचा दिवस उजाडला. समर्थांनी सकाळीच आपलं अन्न. पण एक लक्षात घ्या, समर्थ असोत, सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज असोत, सद्गुरु प्रल्हाद महाराज असोत, देहाला कितीही यातना झाल्या तरी नित्यक्रम त्यांनी सोडलेला नाहीये. उपासना सोडलेली नाही. समर्थांचं त्याही अवस्थेत सकाळी अन्निक झालं आणि पलंगावर बसले. कल्याण उद्धव स्वामी, अक्का स्वामी समर्थांची ही तब्येत बघून दुःख वाटू लागलं. आणि उद्धव स्वामी म्हणतात, महाराज तुमचं हे दुःख मला मिळेल का, किंवा तुमच्या ऐवजी मीही दुःख भोगू शकतो का. समर्थांनी त्याला एकच उत्तर दिलं, अरे आयुष्यभर देह दुःख हे सुख मानित जावे असा उपदेश केला, त्याचा हाच उपयोग का. आणि मग शेवटचा माघ वद्य नवमीच्या दिवशी शेवटचा उपदेश समर्थांनी केलाय, तो बघू आणि मग पुण्यस्मरण करू. समर्थ म्हणतात, अरे दुःख करू नका, मी कुठेही जाणार नाही. माझी कायानी वाणी गेले म्हणाला अंतःकरणी, पर मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असतान करावा खेद भक्तजनी श्रीराम. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्यतेची वाट गबसेल की. आणि मग असं म्हणून समर्थ त्या राममूर्ती समोर आले. राममूर्ती समोर आले. 21 वेळा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 21 वेळा रामनामाचा उद्घोष केला आणि आपल्या अंतःकरणातली प्राणज्योत समर्थांनी त्या रामाच्या मुखामध्ये प्रविष्ट केली. तो क्षण आलेला आहे. सर्वांनी एक श्लोक म्हणायचा, सगळ्यांना येणारा, आणि त्यानंतर गुलाल समर्पण करायचा आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, कभी वाल्मिका सारिका सद्गुरु रामदास राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज. श्रीराम 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 Ram 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 Ram
आयुष्यभर देव देश आणि धर्म यासाठी जगणारा हा महात्मा, त्यांनी आपलं सर्वस्व रामाच्या चरणी अर्पण केलं. ते राम आजही जर त्या रामाचं दर्शन घ्यायला गेलं मनापासून तर समर्थांचं निश्चित आपल्याला दर्शन होईल. तेवढंच समर्थांनी सांगितलेलं आणखीन एक आहे की दासबोधामध्ये मला बघा, म्हणून दासबोध नित्य वाचनात असावा. आचरणाचा तर विषय नंतर, वाचनात असावा. असा हा महात्मा माघवद्य नवमी शनिवार दिनांक 22 जानेवारी 1682 रोजी सज्जनगडावर त्यांनी आपला देह, आपली प्राणज्योत रामचरणी विलीन केली. जर आपण खरे राम भक्त असू, खरे समर्थ भक्त असू, तर समर्थांकडे हेच मागणं मागायचं आजच्या दिवशी. का? संतांच्या प्राणांचं उत्क्रमण होत नसतं. पूर्वीच्या काळी एक पद्धत होती, कुणी जर गेलं तर पत्रात लिहायचे प्राणोत्कमन, यांचे प्राणोत्कमन झालेले आहे. पण संतांच्या प्राणांचं तसं नसतं. ते तुमच्या आमच्यासाठी, आमच्या कल्याणासाठी इथेच असतात. नतेह प्राणाः उत्क्रामंती अत्रैव समविलीयन्ते, असं उपनिषदकार सांगतात. म्हणून समर्थांच्या चरणी एवढंच मागणं मागूया, महाराज स्वामी, तुम्ही ज्या पद्धतीने देव देश आणि धर्म यासाठी आपला देह झिजवला, त्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडून यांची सेवा करून घेत जा. कमीत कमी या देशाचं वाटोळ होणार नाही असं वागणं तरी आमच्याकडून करून घेऊ नका, हीच मागणी त्यांना मागूया. रामनाम सदैव आमच्या मुखात राहू द्या, उपासना सदैव आमच्याकडून घडू द्या, एवढंच मागणं त्यांना मागू आणि कीर्तन सेवेला विराम देऊ. मूळ पद्यामध्ये सदा देव काजे जय देव जा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा देव काजे जय जय देव जाता, जय देव जाता, सदा देव काजे जय जय देव जाता, सदा देव काजे जय जय देव जाता, स्वधर्मेची चाले आमचे साथीदार. उजवी बाजू रितेश नंद तबला आणि डावी बाजू आमचे विजय काका जोशी संवादिनीवर. त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित श्रोतृ वर्ग सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त करतो. सदा देव काजे जय जय
प्रभु रामचंद्र भगवान, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद महाराज की जय जय रघुवीर